आणि कोण? तू सांग यश. तस काय म्हटलंय बघा, while electron in hydrogen atom revolve in stationary orbit. The stationary orbit म्हणजे काय? Yes, what is meaning of stationary orbit? बाय बोरनं काय सांगितलंय? स्टेशनरी कुठलं ऑर्बिट असतं? By Bohr's model, it is allowed orbit for electron are those in which electron does not radiate energy. मी स्टेशनरी ऑर्बिट में असेल तर इलेक्ट्रॉन डज नॉट रेडिएट एनर्जी, हे लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड इट्स स्टेशनरी ऑर्बिट और बोर्स ऑर्बिट. इज इट क्लिअर? आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ऑप्शन बघूयात आपण. रेडिएट लाईट रॉंग आहे, बरोबर ना? इट डज नॉट रेडिएट. इट डज नॉट रेडिएट लाईट. velocity remain unchanged. It does not radiate. मे बी किंवा सी. बी किंवा सी मध्ये फरक काय? तर बी मध्ये वेलॉसिटी रिमेन अनचेंज आहे आणि सी मध्ये काय वेलॉसिटी चेंजेस. मग यातलं बरोबर कुठलं? थेरी आहे तरी सुद्धा आपण घेतलं. रिझन काय? याचा करेक्ट आन्सर काय ना? तर इलेक्ट्रॉन इज डुईंग युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Okay, it tried to move along a tangent at every point of its motion. मग वेलॉसिटी चेंज होते काय? नाही, वेलॉसिटी मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते पण डिरेक्शन चेंज होते. मग कुठलं ऑप्शन? सेकंड ऑप्शन मध्ये वेलॉसिटी रिमेन अनचेंज. स्पीड अनचेंज आहे पण वेलॉसिटी काय आली? चेंज होते, कारण ही वेलॉसिटी डिरेक्शन काय होते? एव्हरी टाइम चेंज होते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज सी. इज इट क्लिअर? हे रोटेशन डायनॅमिकची थेरी आहे, तुम्ही पेपर देणार आहे, दिलेलं आहे.